मित्रांनो, तुम्हाला कधी सीबीआय, ईडी किंवा पोलीस या नावाने कॉल आला आहे का? तुम्ही पैसे पाठवा, नाहीतर तुम्हाला डिजिटल अरेस्ट करू, असा तुम्हाला जर कॉल आला असेल, तर लक्षात ठेवा 90% हा स्कॅम आहे. जर तुमच्याकडे असा कॉल आला, तर समजा तुमचं आयुष्य 5 मिनिटात उद्ध्वस्त होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट कीर्ती. आजचा व्हिडिओ आपल्या प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सध्या भारतामध्ये एक इतका मोठा स्कॅम आहे, की जो स्कॅम लोकांचे लाखो आणि कोटी रुपये गायब करत आहे. आणि तो स्कॅम म्हणजे डिजिटल अरेस्ट स्कॅम. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डिजिटल अरेस्ट स्कॅम म्हणजे काय, कायद्याने पोलिसांना हे अधिकार आहेत का, फेक कॉल आला तर काय करायचे, सायबर कंप्लेंट कुठे करायची आणि पैसे परत मिळवण्याची लीगल प्रोसिजर काय आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा झाला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे डिजिटल अरेस्ट स्कॅम म्हणजे काय. डिजिटल अरेस्ट स्कॅम म्हणजे एक प्रकारचा सायबर फ्रॉड आहे, जिथे स्कॅमर स्वतःला सीबीआय अधिकारी, पोलीस इन्स्पेक्टर, ईडी ऑफिसर, कस्टम ऑफिसर, कुरिअर ऑफिसर असे म्हणून धमकी देतो की तुमच्या नावाने ड्रग पार्सल सापडलेलं आहे किंवा तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगची केस झालेली आहे. तुमचा आधार, मोबाईल नंबर ब्लॉक होईल किंवा तुम्हाला व्हिडिओ कॉलवर अरेस्ट करतो. अशा प्रकारे तुम्हाला घाबरवले जाते आणि मग आपण त्या समोरील व्यक्तीच्या बोलण्यात आलो असे त्याच्या लक्षात आले की ती व्यक्ती आपल्याला सांगते की तुमचे खाते व्हेरीफाय करण्यासाठी एवढे एवढे पैसे ट्रान्सफर करा आणि आपण घाबरून पैसे ट्रान्सफर करतो. पण मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की भारतामध्ये डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही कायदेशीर प्रकार नाही. समजा अटक करायची असेलच तर खऱ्या अटकेसाठी काय लागते, तर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन लागते, रिटर्न नोटीस किंवा समन्स लागते, पोलीस स्टेशनची एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असते, न्यायालयाची परमिशन लागते आणि फिजिकल अरेस्ट लागते. म्हणजे एखादा फेक किंवा पैसे डिमांड करणारा कॉल तुम्हाला आला तर फोनवर धमकी देणारा हा अधिकारी नसतो, तर तो 100% स्कॅम असतो. आता असे असूनही अगदी रोजच्या रोज अनेक लोक या कॉल्सना बळी पडत आहेत. याचे कारण काय असेल बरं? तर याचे कारण आहे की हे जे स्कॅमर लोक असतात ना, ते अत्यंत प्रोफेशनल असल्यासारखे वागतात. म्हणजे ते फेक आयडी दाखवतात, फेक पोलीस स्टेशन बॅकग्राऊंड त्यांनी दाखवलेली असते किंवा व्हॉट्सअप कॉल जर आपण केला तर त्या कॉलमध्ये ते युनिफॉर्म असतात. केस नंबर आणि वॉरंटी कॉपीसारखे फेक डॉक्युमेंट देखील त्यांच्याकडे अवेलेबल असतात. सर्वात मोठं त्यांचं शस्त्र असतं ते म्हणजे फिअर आणि अर्जन्सी. 5 मिनिटात तुम्ही पैसे पाठवा, नाहीतर तुम्हाला जेल होईल असे सांगितल्यामुळे आपल्या मनात भीती तयार होते आणि या भीतीपोटी झालेल्या घाईमुळे आपण चुकीच्या वेळी चुकीचा निर्णय घेतो आणि त्यांनी मागितलेले सगळे पैसे आपण ट्रान्सफर करतो. या डिजिटल स्कॅममध्ये तुम्ही स्वतः, तुमचा भाऊ बहीण असेल, तुमचे आई वडील असतील किंवा मित्र, शेजारी अगदी कोणी याला बळी पडत आहे. आणि ही फसवणूक इतकी डेंजरस आहे की लोक आत्महत्या करायला प्रवृत्त होत आहे. पण जर तुम्ही योग्य वेळी योग्य पाऊल उचललं तर ही फसवणूक टाळू शकता. त्याचबरोबर तुमचे या फसवणुकीमध्ये जर पैसे ट्रान्सफर झाले असतील तर ते पैसे देखील परत मिळू शकतात. हे जे पैसे आहेत ते पैसे जर तुमच्या डिजिटल फ्रॉडमध्ये गेले असतील तर ते कसे परत मिळवायचे? हे पैसे जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करता त्यानंतरची जी 30 मिनिटं असतात ती अत्यंत महत्त्वाची असतात. जर या पहिल्या 30 मिनिटांमध्ये तुम्ही कंप्लेंट केली तर तुमच्या पैशाच्या रिकव्हरीचे चान्सेस जास्त असतात, कारण त्यावेळेला बँक अकाउंट फ्रीज होऊ शकते. तुम्ही ताबडतोब काय करायचं आहे, तर 1930 या सायबर हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे. त्यानंतर तेथे ट्रान्झॅक्शन आयडी, बँक नेम, UPI आयडी, अमाऊंट, वेळ, फ्रॉड नंबर ही सर्व माहिती तुम्ही तिथे द्यायची आहे. हे केल्यानंतर सायबर सेल बँकेला सांगते आणि जो फ्रॉड अकाउंट आहे तो फ्रीज केला जातो. यानंतरचं दुसरं महत्त्वाचं पाऊल आहे ते म्हणजे cybercrime.government.in या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट द्यायची आहे आणि त्याच्याबरोबर स्क्रीनशॉट असेल, कॉल रेकॉर्डिंग असेल, व्हॉट्सअप नंबर असेल आणि ट्रान्झॅक्शन रिलेटेड जो काही प्रूफ असेल ते सर्व पुरावे PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. ही कंप्लेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अक्नॉलेजमेंट नंबर मिळतो. या नंबरचा तुम्हाला भविष्यात FIR आणि या बँक फॉलोअपसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे हा नंबर तुम्ही नक्की जपून ठेवा. जर मोठ्या अमाऊंटचा फ्रॉड झाला असेल तर तुम्हाला FIR दाखल करणे देखील कायदेशीर दृष्टीने गरजेचे आहे. आता या डिजिटल अरेस्ट स्कॅमसाठी कोणते कायदे लागू होतात ते आपण बघूया. एक म्हणजे IT ॲक्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 हा कायदा. या कायद्याअंतर्गत सायबर फ्रॉडसाठीची संबंधित जी कलमे असतील ती कलमे लागू होतात. यानंतर जुना IPC आणि BNS अंतर्गत चिटिंग, फ्रॉड, क्रिमिनल इंटिमिडेशन, आयडेंटिटी थेफ्ट, इम्पर्सोनेशन, फॉर्जरी आणि फेक डॉक्युमेंट या सर्व कायद्यानुसार ही शिक्षा केली जाते. या नवीन BNS अनुसार पोलीस कंप्लेंट रिसीव्ह केल्यानंतर प्राथमिक एन्क्वायरी लवकर केली जाते. ऑनलाईन कंप्लेंट आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणजेच कॉल रेकॉर्डिंग, स्क्रीनशॉटला जास्त महत्त्व दिले गेले आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये डिजिटल प्रूफ लीगली कन्सिडर केला जातो. FIR किंवा कंप्लेंट ट्रॅकिंग सिस्टीम ही अधिक इफेक्टिव्ह झालेली दिसून येत आहे. याचा फायदा असा होतो की सायबर फ्रॉड केसमध्ये जर योग्य एव्हिडन्स, योग्य पुरावा तुम्ही जर दिला तर केस मजबूत होते.
पण तुम्ही हे लक्षात ठेवा की फक्त व्हॉट्सअप मेसेज दाखवून तुम्हाला डिजिटल फ्रॉडचे पैसे परत मिळू शकत नाहीत. कारण त्या स्कॅमरला देखील शिक्षा होऊ शकत नाही. कारण तुम्हाला योग्य प्रॉपर कंप्लेंट, त्याचबरोबर योग्य पुरावे आणि बँक डिटेल्स देण्याची अत्यंत गरज असते. मित्रांनो, आता अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जो स्कॅमर असतो तो तुमची माहिती कशी मिळवतो बरं? तर तुमचा जो डाटा आहे तो लीक केला जातो किंवा फेक जॉब कॉल्स असतात त्याला आपण उत्तर दिलं की तिथून आपला डाटा लीक होतो. लोन्स ॲप्स असतात, टेलिग्राम ग्रुप्स असतात, कुरिअर फ्रॉड डाटाबेस असतो किंवा सोशल मीडियाद्वारे स्टॉकिंग, यामुळे सर्वांद्वारे तो स्कॅमर आपली माहिती घेत असतो. त्यामुळे विश्वास आणि खात्री बाळगल्याशिवाय तुमचा आधार नंबर, पॅन नंबर किंवा OTP तुम्ही कुणालाही शेअर करू नका. डिजिटल अरेस्ट स्कॅमसाठी किंवा फेक CBI फ्रॉडसाठी शिक्षा देखील खूप कडक आहे. आता कारण यात अनेक गुन्हे एकत्र लागू होतात आणि शिक्षा कोणत्या कलमाखाली गुन्हा नोंदतो त्यावर ठरते. फसवणूक म्हणजे चिटिंग असेल तर जुन्या IPC आणि नवीन BNS अनुसार 7 वर्षापर्यंत जेल आणि दंड होऊ शकतो. अधिकारी बनून धमकी देणे म्हणजे इम्पर्सोनेशन असेल तर IPC आणि BNS अंतर्गत 3 वर्षापर्यंत शिक्षा, कधी 5 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड होऊ शकतो. बनावट कागदपत्रे म्हणजे फेक डॉक्युमेंट्स असतील तर 7 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड होऊ शकतो. जर कोर्ट किंवा सरकारी डॉक्युमेंटची बनावट केली असेल तर शिक्षा अजून वाढू शकते. यानंतर जर धमकी दिली असेल, क्रिमिनल इंटिमिडेशन असेल तर 2 वर्षापर्यंत जेल, कठोर धमकी असेल तर 7 वर्षापर्यंत जेल आणि दंड होऊ शकतो. IT ॲक्ट अंतर्गत सेक्शन 66 अंतर्गत जर गुन्हा नोंदला असेल तर 3 वर्षापर्यंत जेल आणि 1 लाख रुपयापर्यंत शिक्षा होऊ शकते. याच IT ॲक्ट अंतर्गत आयडेंटिटी थेफ्ट आणि फेक पोलीस प्रोफाईल यासाठी 3 वर्षापर्यंत जेल आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाचे लक्षणं किंवा संकेत सांगते. जे संकेत किंवा लक्षणे आपल्याला दिसली की समजायचे की हा 100% डिजिटल स्कॅम आहे. डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला तर स्कॅम आहे. व्हिडिओ कॉलवर जर धमकी दिली तर समजायचे की हा स्कॅम आहे. तुमचं पार्सल पकडलं आहे हे जर टिपिकल वाक्य आले तर समजायचं की स्कॅम आहे. आधार ब्लॉक होईल असं प्रेशर जर आणलं गेलं तर समजायचं हा स्कॅम आहे. गव्हर्नमेंट अकाउंट असा शब्द वापरला तर समजायचं 100% हा स्कॅम आहे. व्हॉट्सअप नंबरवरून जर तुम्हाला ऑफिसर बोलतो असा सांगितलं गेलं आणि तुम्हाला बोलूच दिलं नाही, तो कॉलरच सतत बोलत राहिला तर समजायचं 100% हा स्कॅम आहे. सर्व लक्षणांपैकी एक जरी लक्षण तुम्हाला जर आढळलं तर तुम्ही काय करायचं आहे, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही तो कॉल कट करायचा आहे आणि तो जर कॉल तुम्ही योग्य वेळी कट केला तर होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्ही नक्की संरक्षित राहाल. मित्रांनो, अशा डिजिटल अरेस्ट स्कॅम पासून बचावासाठी तुम्ही हे मुद्दे लक्षात ठेवा. तुमचा OTP कोणालाही देऊ नका. पोलीस, CBI कधीही व्हिडिओ कॉलवर धमकी देत नाही. कोर्ट किंवा पोलीस नोटीस ही नेहमी प्रॉपर फॉर्मॅटमध्ये म्हणजे कागदपत्रामध्येच येते. त्यामुळे अशा फेक कॉल्सवर विश्वास ठेवू नका. तुमचा नंबर बंद होईल ही स्कॅम करण्याची नवीन ट्रिक आहे, याला बळी पडू नका. अननोन लिंक्सवर क्लिक करू नका. UPI पिन कधीही सांगू नका आणि जर हे झालं तुमच्याकडून चुकून तुम्ही याला बळी पडलास तर 1930 वर लगेच कंप्लेंट करा. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी जर उपयोगी पडला असेल, तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण हा व्हिडिओ एका तरी व्यक्तीला त्या डिजिटल स्कॅम पासून नक्की वाचवू शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कायदेविषयक नव्या माहितीसह. धन्यवाद.